आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। कि हमारे भारत में डायरेक्ट और इनडायरेक्ट सब्सिडी मिला के मात्र 34,000 रुपया दिया जाता है। तो उन किसानों के साथ बड़े धरना से जो है और एग्री बिजनेस के साथ हमारे किसानों का तुलना होने वाला है। और वहां से जो वहां छोटे किसान कहते हैं कि उनका वार्षिक आमदनी, औसतन आमदनी जो है लगभग 3.5 करोड़ है। आप सोच सकते हैं कितना हमारे किसान से अगर तुलना करें, खास करके महाराष्ट्र और अन्य हमारे देश के अलग अलग राज्यों के किसानों से तुलना करें, छोटे मझोले किसान से, ये स्थिति है। और वहां से अलग अलग फसल यहाँ पे बिना कोई शुल्क ले आने का बात ये समझौता में हो रहा है। एक उदाहरण अगर दे, कपास का लगभग 11% उसमें ड्यूटी था, उसको हटा दिया तो बहुत कम दाम में अमेरिका से लाखों बेल कपास यहाँ पे आ रहा है। यहाँ पे कपास का किसानों के लिए जो दाम में भारी गिरावट हो रहा है। पहले आसियान देशों के साथ जो समझौता हुआ उसका असर केरल के किसान भुगत चुके हैं। अब ये जो मुक्त व्यापार समझौते, अमेरिका के साथ व्यापार समझौता, ये पूरा देश भर के किसान को, क्योंकि इसमें क्या सब फसल आ सकते हैं, कपास आ सकता है, सोयाबीन आ सकता है, दलहन आ सकते हैं, बागवानी के फसल, हॉर्टिकल्चर क्रॉप्स जो है एप्पल जैसा, ये आ सकता है, मिल्क प्रोडक्ट्स आ सकते हैं, और इसमें धान और गेहूं का भी और मक्का का भी आने का संभावना है। तो आप समझ सकते हैं इससे कितना बड़ा नुकसान हमारे देश के किसान, वैसे ही जो कृषि संकट में है और उसके गहरा संकट के चलते आत्महत्या कर रहे, वो और ज्यादा उनको इस संकट में और ज्यादा धकेलने का एक काम ये सरकार करेगा। इसके साथ साथ बड़े पूंजीपतियों को, जैसे यहाँ अदानी और अंबानी को फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया का जो लेटेस्ट अभी 130 जो साइलोस, बड़ा स्टोरेज एरियाज है, इसको 130 जो साइलोस है उसमें 111 मात्र ये दो कंपनियों को, जो पहले एकाधिकार को खत्म करने के लिए या उसको रोकने के लिए जो क्लॉज था उसको हटाते हुए ये दो कंपनियों को उनका एक एकाधिकार जैसा यहां बनाया गया। तो ये भी आने वाले दिनों में WTO का और शांता कुमार कमीशन का सिफारिश रहा है कि सरकारी जो भंडारण है, पब्लिक स्टॉक होल्डिंग, उससे पीछे हटने का। तो ये एक बड़ा मुद्दा है। लागत खर्च बढ़ रहा है, उसके लिए मोदी जी कह रहे हैं कि पूरा मितव्ययिता होना चाहिए, ऑस्टेरिटी मेजर्स बोल रहे, और खाद का इस्तेमाल कम करने का, 50% कम करने का। पर सच्चाई है ये जो खरीफ का बुआई होना चाहिए उसमें पिछले साल जितना खाद था उसका मात्र 50% ही इस बार रहा है। और अमेरिका के जो दबाव में रूस के साथ जो वहां से जो तेल वगैरह खरीदने का बात है, और ईरान के साथ जिस तरीके से हमारा रिश्ता बदला, ये सब भी एक बहुत बड़ा नुकसान हमारे देश के किसान को। खाद कम करने से उत्पादकता भी कम होगा, इससे हमारे देश का खाद्य सुरक्षा पर भी बहुत बड़ा असर हो सकता है। ये सभी मुद्दों को लेके यहाँ चर्चा किए। स्मार्ट मीटर्स के बारे में, जो बड़े पैमाने पर लाखों एकड़ देश भर में जबरन कब्जा हो रहा है, कॉर्पोरेट लूट जो हो रहा है, जो खनिज संपत्ति का, जल जंगल जमीन का, इसके खिलाफ भी बात उठा। और आने वाले दिनों में एक व्यापक एकता बनाते हुए आंदोलन तेज करने का निर्णय हुआ। जुलाई 28 तारीख को संयुक्त किसान मोर्चा का राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली में, उसके बाद 29 को संयुक्त किसान मोर्चा और केंद्रीय ट्रेड यूनियन और खेत मजदूर यूनियन के जो एकजुटता है मिलकर आने वाले दिनों का आंदोलन का रूपरेखा तय करेंगे। और अगस्त 10 तारीख को, अगस्त 9 तो वैसे भारत छोड़ो आंदोलन का एनिवर्सरी माना जाता है, 9 तारीख इस बार रविवार है, इसलिए अगस्त 10 तारीख को देश भर में लाखों किसान और मजदूर इन नीतियों के खिलाफ, जैसे नरेगा को खत्म किया, लेबर कोड ले आके किस मजदूर वर्ग का हकों को छीन रहा है, और जो किसान विरोधी नीतियां है, इसके खिलाफ
लाखों लोग देश भर में जेल भरों का एक निर्णय भी लिए है। ये तुरंत कुछ निर्णय इस सीकेसी में लिए। हमारा अखिल भारतीय किसान सभा का 36वां सम्मेलन का भी निर्णय नलगोंडा में, तेलंगाना में नवंबर 18 से 21 तक वहां पे होने वाला। देश भर के किसान नलगोंडा में इस महासम्मेलन में आएंगे और आने वाले 3 साल का जो आंदोलन और संगठनात्मक जो निर्णय है वहां पे लिया जाएगा। ये कुछ बातें हैं और जो हमारे साथी बात 2 दिन से समाप्त हुई है उसके बारे में बताया। अभी देश में भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी की सरकार को 12 साल पूरे हो गए और पूरे देश के 12 बजाने का काम किया है। देश का किसान कर्जदार है, नौजवान बेरोजगार है और उन कानूनों से इस देश के मेहनतकश जो सुई से हवाई जहाज तक बढ़ाता है उसके तमाम कानूनों को समाप्त करके काम के घंटे 8 के बजाय 12 करें, तमाम जो अधिकार थे उनको समाप्त करने का काम किया है। और निश्चित रूप से आम जनता त्रस्त है और बड़ी बड़ी कंपनियां मालामाल है। इस 12 साल में सबसे बड़ी कोई फायदा पहुंचाने का काम किया है तो गौतम अडानी है, जिसको इस सरकार के 12 साल में सबसे बड़ा इस देश के 140 करोड़ लोगों को लूटने का काम किया है। और अमेरिका के सामने जहां भारतीय जनता पार्टी और उसके नेता कहते हैं हमारे प्रधानमंत्री का 56 इंच का सीना है, लेकिन ट्रंप के सामने इस तरह से सिलेंडर हुए हैं कि शायद 56 इंच की जगह 6 इंच का सीना भी नहीं बचा। 140 करोड़ का महान भारत देश का प्रधानमंत्री, उनको ट्रंप आदेश देता है कि आपको कच्चा तेल कहां से खरीदना है। निश्चित रूप से ईरान पे अमेरिका और इजराइल का जो युद्ध था, निश्चित रूप से उसके कारण $120 प्रति बैरल कच्चा तेल था, आज $72 हो गया है। लेकिन जो पैसा पेट्रोल, डीजल, एलपीजी और कॉमर्शियल सिलेंडर पे जो रेटें बढ़ाई थी वो आज तक वापस नहीं किए। निश्चित रूप से पेट्रोल, डीजल और रसोई गैस और कॉमर्शियल गैस का दाम जो बढ़ाने के कारण आम जनता में जो महंगाई से और विशेष तौर से जिस तरह से एनसीआर के दिल्ली देश की राजधानी के चौतरफा जो लाखों मजदूर हैं, जिनको जिस तरह से ये मजदूर संहिताएं लागू करने के बाद जिस तरह से गुस्सा फूटा है, मैं समझता हूँ ये चिड़गारी है। अभी भी देश की सरकार इस देश के किसान, मजदूर, नौजवान के पक्ष में निर्णय नहीं करेगी और केवल कंपनियों के पक्ष में रहेगी तो इसका खामियाजा पूरे देश की जनता को भोग ही रही है, लेकिन भारतीय जनता पार्टी को भी भोगना पड़ेगा। निश्चित रूप से वो तमाम कानून बदलने का काम किया है, जिनमें सजा थी उसको केवल दंड में बदलने का काम भारतीय जनता पार्टी ने किया है। इससे बड़ा कोई, मैं समझता हूँ देश के मेहनतकश किसान, मजदूर, नौजवान और आम जनता के साथ इससे बड़ा कोई खिलवाड़ नहीं किया जा सकता। तो इन तमाम चीजों को लेकर के अखिल भारतीय किसान सभा सड़क से लेकर संसद तक लड़ने का काम करेंगे और इन नीतियां जब तक नहीं बदलेंगे संघर्ष जारी रहेगा। या तो नीतियां बदलेंगे वरना सरकार को बदलने का काम करेंगे। धन्यवाद। अखिल भारतीय किसान सभा ही संबंध देशातली सर्वात जुनी आणि सर्वात सामर्थ्यवान शेतकरी संघटना आहे। 27 राज्यामध्ये तिची सदस्य संख्या आता 1,60,00,000 गेलेली। इतकी मोठी संघटना दुसरी कुठलीच नाहीये। बाकीच्या आहेत त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण त्या पुढे 2-3 जिल्ह्यामध्ये, एखाद्या राज्यामध्ये वगैरे असं आहे। तर आता उदाहरण विजू कृष्णन केरळचे, आमरारामजी राजस्थानचे, आम्ही महाराष्ट्राचे आहोत। आमच्या मीटिंगला आता जवळजवळ 25 राज्यातून मुख्य नेते हे आता आम्ही YMCA हॉलला जी मीटिंग झाली त्यासाठी आलेले होते। या संघटनेची अशी 6 महिन्यांनी केंद्रीय कमिटीची मीटिंग होते, वर्षांनी संबंध काउन्सिलची मीटिंग होते आणि 3 वर्षांनी संबंध राष्ट्रीय अधिवेशन होतं। राष्ट्रीय अधिवेशन आज आम्ही निर्णय घेतला नोव्हेंबर मध्ये 18 ते 21 आम्ही तेलंगण या राज्यामध्ये
नलगोंडा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अधिवेशन हे आमचं संबंध संघटनेचं होणार आहे. जवळजवळ 1001 प्रमुख प्रतिनिधी संबंध देशातून हे नोव्हेंबरमध्ये तिकडे जमतील आणि त्याच्यामध्ये संबंध देशव्यापी जो काही संघर्ष करायचा आहे त्याबद्दलचे निर्णय हे तेलंगणच्या त्या अखिल भारतीय अधिवेशनामध्ये घेतले जातील. आपल्याला आता जे सांगितलं, शेतकऱ्यांची अवस्था, शेतमजुरांची अवस्था आणि कामगारांची अवस्था अत्यंत बदतर झालेली आहे, भयानक झालेली आहे. आणि विशेषतः गेल्या 12 वर्षात नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने तर अक्षरशः पूर्ण त्याच्यावर डोक्यावर मिऱ्या वाढलेल्या आहेत. आणि फक्त मूठभर उद्योगपती या गेल्या 12 वर्षामध्ये प्रचंड गर्भश्रीमंत झालेले आहेत. नावं घेण्याची काही तुम्हाला गरज नाहीये, कारण नावं घेतली तर तुम्हाला हे प्रसारित करणं सुद्धा कठीण जाईल, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही नावं घेत नाही. पण मुख्य जे मोठमोठे कॉर्पोरेट घराणे आहेत तेच या ठिकाणी. एकच उदाहरण सांगतो, केंद्र सरकारने गेल्या 12 वर्षात इतकं प्रचंड शेतकरी आत्महत्या होत आहेत. गेल्या 12 वर्षात जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारखाली झालेल्या, कर्जबाजारीपणामुळे. पण या 12 वर्षात एकही नव्या पैशाची कर्जमाफी दिल्लीच्या सरकारने दिलेली नाही, अजिबात दिलेली नाही. शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना किंवा असंघटित कामगारांना सुद्धा त्याची पण अवस्था फार वाईट आहे. पण हेच सरकार मोठमोठ्या उद्योगपतींना, पार्लमेंटचे आकडे आहेत, 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी मोठमोठ्या औद्योगिक घराण्यांना दिलेली आहे. 16 लाख कोटी रुपये. कुठे देश चालले हे बघा, हे आपल्याला लक्षात येते. आणि आज आपण बघतोय पेट्रोल डिझेलचे प्रचंड वाढलेले भाव, खतांचा प्रचंड तुटवडा. आता यासाठी ते सांगतील इराणवर युद्ध झालं म्हणून. अरे तुम्ही तर त्या इराणच्या युद्धाला खरं म्हणजे उत्तेजन द्यायला तुम्ही 2 दिवसापूर्वी इस्रायलला गेला होता, पंतप्रधान गेले होते. ज्या देशांनी, भारतासारख्या महान देशांनी हे युद्ध थांबवायला पाहिजे ते तर दूरच राहिलं. तुम्ही तर उलट त्या युद्धाला आणखी उत्तेजन द्यायला तुम्ही गेला इस्रायलला. आणि मग हे संबंध, मग पेट्रोल डिझेल वाढणार नाही तर काय होणार आहे? खतांचा तुटवडा आणि काळा बाजार होणार नाही तर काय होणार आहे? म्हणजे हे सगळे मुद्दे अत्यंत भयानकरित्या सगळ्या देशभरामध्ये हे वाढलेले आहेत. म्हणून आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण मंडळ याचे जर आकडे बघितले आणि ते गृह मंत्रालयाखाली आहे डायरेक्ट, म्हणजे आता अमित शहाच्या मंत्रिमंडळाखाली आहे, तर आपल्याला असं दिसेल 91 साली काँग्रेसने ही धोरणं सुरू केली. लगेच 1-2 वर्षानंतर शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या. मात्र 2014 मध्ये ते वाढत गेल्या. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी आणि बीजेपीचं फुल मेजॉरिटीचं सरकार आलं तेव्हा आत्महत्यांचं प्रचंड प्रमाण आणखी वाढत गेलं. ही गोष्ट सत्य आहे. महाराष्ट्रासाठी पण आहे, कर्नाटक आहे, आंध्र, तेलंगण, इतर बाकी अनेक राज्यामध्ये आज फार कमी राज्य आहेत जिथे शेतकरी आत्महत्या होत नाहीत. आणि त्याचं मुख्य कारण कर्जबाजारीपणा आणि त्याचं मुख्य कारण ही सगळी धोरणं जी सुरुवातीला काँग्रेसने सुरू केली आणि आता भाजपवाले खूप जास्त स्पीडनी ती पुढे घेऊन जात आहेत. 1% सर्वात श्रीमंत भारतीयांकडे देशाची 40% संपत्ती आहे. हे जर बघा, ऑक्सफॅम इंटरनॅशनल अतिशय नावाजलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि ती फक्त भारतात करत नाही, अनेक
देशांचा तिने सर्वे केलाय. भारताचं काय सांगतात, 1% सर्वात श्रीमंत लोकांकडे 40% संपत्ती आणि खालच्या 50% लोकांकडे, म्हणजे किती झाले 70 कोटी, त्यांच्याकडे किती संपत्ती देशाची 3%. 50%कडे 3% आणि 1%कडे 40%. हे कशामुळे होतंय? आणि गेल्या 12 वर्षात त्याच्यात प्रचंड वाढ झाली. आमचं म्हणणं कसं आहे की कुठलंही असो सरकार, कळलं की नाही, त्यांनी पर्यायी धोरणं जर घेतली नाहीत तर हेच होणार आहे, सगळ्याच बाबतीत हेच होणार आहे. आणि म्हणून आपण सुद्धा, म्हणजे आमचे पत्रकार बंधू आणि भगिनी आहेत, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हा समाज बदलण्याची, कळलं की नाही, फक्त आमची नाहीये लढे करून, आम्ही तर करतोच जे काय आहे ते, पण पत्रकार मित्रांवर सुद्धा मोठी जबाबदारी आहे. एकेकाळी म्हणजे मला मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते, प्रल्हाद केशव अत्रे असे असायचे हो, आहे की नाही, बाणेदार पत्रकार असायचे. संबंध हे संयुक्त महाराष्ट्र कोणी आणला, अनेक मोठ्या चळवळींनी आणला, 106 हुतात्म्यांनी आणला, पण पत्रकारितेमध्ये प्रल्हाद केशव अत्रे यांचा हात कोणी धरू शकत होतं का? आज खरं म्हणजे असं जरा पत्रकारिता ही असावी असं आमचं नम्र म्हणणं आहे. एवढंच. विधानसभेच्या अखिल भारतीय बैठकीमध्ये आताच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांचे अनेक प्रश्न चर्चेला गेले. विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे तिच्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा झाली. ही सबंध कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब सांगतायत की 36,000 कोटी रुपयाची आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र ज्यावेळी त्याच्या अटी आणि शर्ती आपण पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की केवळ 12 ते 14,000 कोटी रुपयाच्या आतच या सरकारला ही कर्जमाफीची योजना गुंडाळायची आहे. क्रेडिट मात्र पूर्ण कर्जमाफीचं घ्यायचं, वचन पाळल्याचा देखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची, अशाच प्रकारची रणनीती या कर्जमाफीच्या बद्दल महाराष्ट्राच्या सरकारची दिसते आहे. सरकारनं 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला अशा 12,75,000 शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफीचा लाभ देण्याचं नकारलेलं आहे आणि त्यांना केवळ 50,000 रुपयाच्या अनुदानावर त्यांची बोलवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत ज्यांची फार मोठी संख्या आहे त्यांना सुद्धा केवळ 50,000 रुपये देऊन त्यांना 4 वेळा कर्ज फेडण्याची जाचक अट टाकलेली आहे आणि त्यामुळे ह्या मोठ्या संख्येने शेतकरी त्यातून वंचित राहणार आहेत. नियमित कर्ज भरणारे शेतकरी आणि 2019 ला लाभ घेतल्यामुळे आता केवळ 50,000चा लाभ घेणारे शेतकरी यांची बेरीज एकूण शेतकऱ्यांच्या पैकी तब्बल 35 लाख इतकी मोठी असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब जो दावा करतायत त्याप्रमाणे 56 लाख शेतकऱ्यांना नव्हे, खूपच कमी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याच्या विरोधात किसान सभेनं राज्यभर त्या शासन आदेश जाळण्याचा निर्णय घेतलेला होता. मोठ्या प्रमाणात 21 जिल्ह्यांमध्ये हे शासन आदेश जाळण्यात आले आणि इतर अनेक ठिकाणी आंदोलन, मोर्चे, निदर्शनं हे करण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी जे पंढरपूर या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि आज सुद्धा त्यांनी जे संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केलं त्याला सुद्धा किसान सभेने पाठिंबा दिला. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी जे उपोषण केलं त्याला सुद्धा आम्ही पाठिंबा दिला आणि सर्व शेतकरी संघटना, सर्व शेतकरी नेते यांची व्यापक एकजूट या खऱ्या कर्जमाफीच्या मागणीसाठी एक प्रकारे बांधण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतलेला आहे. आमची जी आता बैठक झाली त्याच्यामध्ये हे कर्जमाफीचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नजीकच्या काळात जरी पाऊस असला, शेतीची कामं असली तरी या अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रश्नावर प्रसंगी कृषी मंत्र्याच्या गावाला जबरदस्त अशा प्रकारे घेराव घालून त्यांच्या घरावर चालून जाण्याची भूमिका सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून घ्यावी लागली तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करण्याची भूमिका किसान सभेने घेतलेली आहे.
महाराष्ट्रातील इनाम वर्ग 3च्या जमिनी त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत. पाठीमागच्या 8-10 वर्षामध्ये किसान सभेची स्वतंत्रपणे जे लॉंग मार्च झाले, पायी मोर्चा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काढला. गेल्या 6 महिन्यामध्ये आता डॉक्टरने उल्लेख केल्यामुळे 3-4 मोर्चे आम्ही काढले. त्या मोर्चांच्या वेळेला महाराष्ट्र सरकारबरोबर ज्या चर्चा झाल्या त्या सगळ्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला देवस्थान जमीन ही खालसा केली जाईल आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिले होते. 5 मेला महाराष्ट्र सरकारनं या संबंधीचा एक प्रारूप मसुदा महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर टाकला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला त्यांनी आवाहन केलं की 1 महिन्याच्या मुदतीमध्ये तुम्ही हरकती घ्या आणि आपण याच पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा मंजूर करू. परंतु महाराष्ट्रामधल्या काही संघटनांनी की ज्या संघटनांचा या जमिनीशी काही संबंध नाही अशा काही संघटनांनी त्याला आक्षेप घेतला, सरकारवर दबाव आणला आणि त्या दबावाला बळी पडून सरकारनं हा मसुदा हे प्रारूप स्थगित केलं आणि त्यांनी जाहीर केलं की आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत नव्यानं मसुदा तयार करू, तो संकेतस्थळावर टाकू, 15 सप्टेंबर पर्यंत हरकती घेऊ आणि डिसेंबर महिन्यामध्ये तो कायदा आम्ही अधिवेशनामध्ये आणू अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी केली. परंतु हे करत असताना या जुन्या मसुद्याच्या संदर्भात ज्या हरकती आलेल्या होत्या त्या हरकतीचा अभ्यास करून आणि देवस्थानचे अधिकार हक्क अबाधित राहण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 2 विभागाचे आयुक्त, ठाणे आणि अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि अप्पर सचिव, अतिरिक्त सचिव महसूलचे यांची एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये महाराष्ट्रातील देवस्थान ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्या 15 पदाधिकाऱ्यांचा समावेश त्या कमिटीमध्ये केला. आम्ही त्याचा निषेध केला. महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सरकारच्या कृतीचा निषेध केला, कारण ज्यांचा या जमिनीशी संबंध नाही अशा लोकांची कमिटी केली तर ते शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार नाहीत हा ठाम विश्वास आम्हाला आहे. म्हणून आम्ही सातत्यानं गेल्या 15 दिवसापासून या सरकारला विनंती करत आहोत की तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करा, याच्यातून मार्ग काढा. परंतु त्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. आत्ताच मागच्या 15 दिवसापूर्वी या राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना आम्ही भेटलेलो आहोत, त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि महसूल मंत्र्यांनी या संबंधीचा निर्णय बदलावा अशा प्रकारची विनंती केली. परंतु त्या संदर्भात सुद्धा अजूनही काही हालचाली नाही. त्यामुळं आम्ही डॉक्टर अजित नवलेंनी आता उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही दत्ता भरणेंच्या घरावर काही दिवसामध्ये मोर्चा करण्याचा निर्णय घेणार आहोत आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत. दुसरा एक प्रश्न महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्रतेनं गाजतोय तो जमीन अधिग्रहणाचा. या महाराष्ट्रामध्ये गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यामधून जातोय. तिथल्या शेतकऱ्यांची जमीन देण्याची तयारी नाही. त्याला पर्यायी महामार्ग रत्नागिरी नागपूर हा आहे. असं असून सुद्धा तो जबरदस्तीनं शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचं धोरण या सरकारनं आखलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित येऊन इथंच आझाद मैदानावर आंदोलन केलेलं होतं. आता परत 7 जुलैला आम्ही आझाद मैदानावर येणार आहोत आणि सरकारला इशारा देणार आहोत की तुम्ही गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये किसान सभा त्याच्यामध्ये अग्रेसर असेल. एवढंच या ठिकाणी मांडतो, थांबतो. धन्यवाद. त्याप्रमाणे
आम्ही 3-4 मोठे लढ्याचे कार्यक्रम घेतलेले आहेत. नंबर 1, 28 जुलैला संबंध संयुक्त किसान मोर्चा, तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी 1 वर्ष आणि 15 दिवस दिल्लीच्या 5-6 सीमा बंद केल्या, राष्ट्रीय महामार्ग बंद केले आणि 3 कृषी कायदे मोदी सरकारला रद्द करायला लावले. त्या संयुक्त किसान मोर्चाचे अखिल भारतीय किसान सभा ही एक अतिशय महत्वाची संघटना आहे. तर त्या SKM ची राष्ट्रीय परिषद दिल्लीला 28 जुलैला होणार आहे. 29 जुलैला संयुक्त किसान मोर्चा आणि सर्व देशातल्या कामगार संघटना या एकत्र येऊन मोठी परिषद तालकटोरा स्टेडियम, म्हणजे खूप मोठं स्टेडियम आहे दिल्लीचं, 5-7 हजाराची कॅपॅसिटी आहे. तर तिथे हे सगळ्या देशव्यापी कामगार, शेतकरी आणि शेतमजूर संघटना सगळ्यांचं एक मोठी परिषद होणार. 10 ऑगस्टला, 9 ऑगस्टला आपल्याला माहिती आहे आपल्या मुंबईतूनच, 8 ऑगस्टला महात्मा गांधीजींनी चले जाओची हाक दिली होती, छोडो भारत, आहे की नाही, मुंबईचाच इतिहास आहे. आणि मग सगळा देश पेटला होता. तो छोडो भारत ब्रिटिशांना दिलेला होता. आज आम्ही या सगळ्या साम्राज्यवादी, कॉर्पोरेट आणि त्यांना मदत करणारं मोदी सरकार, याला चले जाओचा इशारा संबंध देशव्यापी आम्ही देणार आहोत. आणि त्या दिवशी संबंध देशात 10 लाख शेतकरी, शेतमजूर, कामगार हे प्रत्येक जिल्हा आणि तालुका लेवलवर जेल भरो आंदोलन करणार आहे. आणि आम्हाला बघायचंय की या मोदी सरकारकडे आणि फडणवीस सरकारकडे किती जेल आहेत हो 10 लाख लोकांना ठेवायला. आम्ही बघणार आहोत. हे आहे ना, देखना है जोर कितना बाजू है कातिल में है. तर हे आम्ही बघणार आहोत 10 ऑगस्टला. कातिल मध्ये किती, आम्हाला किती लोकांना तुम्ही अटक करता हे आम्ही बघणार आहोत. प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न घेऊन याच्यावर मोठे लढे आपल्याला करायचे. आपण बघितलं आता महाराष्ट्रात 5 लॉंग मार्च आपण केले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आहे की नाही. पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर आणि यवतमाळ. आणि प्रचंड एप्रिलच्या गरमीमध्ये 50 डिग्री, त्याच्यामध्ये आमच्या किसान सभेने 1000 लोक हे जवळजवळ 100 किलोमीटर आम्ही चाललो. बाकी तर आहेच, नाशिक, पालघर, अहिल्यानगर वगैरे तर प्रचंड झाले. 50-50 हजाराचे मोठे मोर्चे निघाले, तुम्ही सगळ्यांनी कव्हर केले. तसंच सगळ्या देशभरात एक जबरदस्त अशी मोहीम ही आम्ही घेणार आहोत. आणि याच्यामुळे जसं आमराट आमजींनी एकदम बरोबर सांगितलं की एक तर धोरण बदला, नाहीतर तुम्हीच जा, असंच आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून हे झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.